डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीच्या इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय आणि व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी या बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं गेलं। या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ तसेच वस्तूंचे स्टॉल लावले। पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाबजामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटीस यांसारख्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा यात समावेश होता। या बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शाळेच्या प्राचार्या मनीषा रहाणे आणि शाळेचे संस्थापक गोरक्ष रहाणे, प्रमोद रहाणे, संजय रहाणे, व्यवस्थापक लक्ष्मण सहाणे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून चविष्ट आणि चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते। स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी तसेच पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांसह पालकांनीही लुटला। या आनंद मेळाव्याला चिमुकल्यांपासून ते आबालवृद्धांनी हजेरी लावली। विद्यार्थ्यांनी आणलेले सर्व खाद्यपदार्थ पालकांनी उत्साहात खरेदी केले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर आर्थिक ज्ञानही उपलब्ध व्हावं या हेतूनं हा बाल आनंद मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो, अशी माहिती व्यवस्थापक लक्ष्मण सहाणे आणि प्रमोद रहाणे यांनी दिली। मी इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी आहे। 2016 10वी बॅच पास आउट। खरं तर आमची त्यावेळेस शाळा कौटमाळा इथे होती। इंग्लिश मीडियम कौटमाळा सारख्या ठिकाणी चालू करण्याचं धाडस रहाणे सर यांनी केलं होतं। आता त्यांनी तीच इंग्लिश मीडियम इकडे हिवरगाव फाटा इथे स्थलांतर केली आहे। त्यांचा आनंद मेळावा पाहून मला खूप अभिमान वाटत आहे आणि ह्या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे हे बोलताना पण मला खूप अभिमान वाटत आहे। सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त इनोव्हेटर पब्लिक स्कूल दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करत असतं। बाल आनंद मेळावा म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांकडे एक सामाजिक नॉलेज, आर्थिक नॉलेज आणि देवाणघेवाण म्हणजे कशा पद्धतीने केली पाहिजे आणि सगळ्यात मुख्य उद्देश हाच आहे की आपण नोकरी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी कशा सुसंगत आपल्याला ठेवता येतील, म्हणजे व्यावसायिक कौशल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हा आमच्या बाल आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश असतो आणि आमचे सर्व पालक या ठिकाणी अतिशय सहकार्य या ठिकाणी करत असतात। सर्व पालकांना मी सतत आव्हान करत असतो की आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले फूड्स असतील, आमच्या विद्यार्थ्यांनी आणलेला भाजीपाला असेल, ड्राय फ्रूट असतील, डाळी असतील, या सर्वांची मनसोक्तपणे खरेदी करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक नवीन प्रोत्साहन द्या। ग्रामीण भागातील अतिशय एक नावाजलेले असलेल्या इनोव्हेटर इंग्लिश पब्लिक स्कूलचा बाल आनंद मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। इंग्लिश मीडियमचं शिक्षण घेत असताना म्हणजे मातृभाषेच्या व्यतिरिक्त अन्य भाषेतून शिक्षण घेत असताना मुलांना व्यवहार ज्ञान आणि उद्योजकताचे गुण अंगीकारण्यासाठी हा उपक्रम अतिशय योग्य आहे, उत्तम आहे। 25 वर्षापूर्वी सुरू केलेल्या एका छोट्याशा रोप्याचं रूपांतर आता या चांगल्या बहरलेल्या वृक्षामध्ये होतंय आणि ग्रामीण भागामध्ये हा उपक्रम उभा राहतोय याचा विशेष आनंद आहे। शेतकऱ्याच्या एका मुलाने पारंपरिक शेती सोडून आपण काहीतरी करू शकतो याचं एक जिद्दीनं उदाहरण हे समाजासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून गोरख रहाणे आणि त्यांचा सर्व स्टाफ यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। त्यांचा उपक्रम यशस्वी व्हावेत आणि अतिशय सुंदरपणाने यापुढची वाटचाल त्यांची व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा। शाळेच्या प्राचार्या मनीषा रहाणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असते असं सांगितलंय। आजचा हा उपक्रम आहे की मुलांसाठी जे छोट्या मुलांनी उपक्रम केलेले आहेत, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे मुलांनी फूड स्टॉल लावलेले आहेत, भाजीपाला आहे, फळे आहेत। तर यामध्ये मुलांची देवाणघेवाण कशी चालते, आपल्या नेहमीचं जे रुटीन असतं, मोठी लोक सर्वच काही कामं करतात पण छोटे मुलं जे असतात की त्यांनी आपला उपक्रम कसा राबवला पाहिजे, आपलं मार्केटिंग कसं केलं पाहिजे
याबद्दल आपल्या इनोव्हेटर्स पब्लिक स्कूलने हा मेळावा साजरा केला आहे. त्याबद्दल सर्व स्टाफचे, पालक वर्गांचे मी अभिनंदन करते. थँक्यू. या मेळाव्याच्या निमित्ताने जे आव्हान आहे विद्यार्थ्यांसाठी ते सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या ज्या चालू घडामोडी असतात याच्यामध्ये खरेदी विक्री हा व्यवहार सर्वात महत्त्वाचा असतो. तर मुलांना खरेदी विक्री ही कशी महत्त्वाची आहे. जेव्हा आपण समाजात वागतो, एक पुस्तकी ज्ञान हे वेगळं असतं, चार भिंतीच्या आतील पुस्तकी ज्ञान हे वेगळं असतं. पण जेव्हा आपण समाजात वावरतो, कुठे मार्केटमध्ये जातो, तर आपला जो मुलांचा जो सहभाग महत्त्वाचा असतो तो सर्वात महत्त्वाचा आहे की त्यांनी खरेदी विक्री कशा पद्धतीने केली पाहिजे. राहणे परिवाराचं शैक्षणिक कामात कायमच महत्त्वाचं योगदान राहिलंय. इंग्लिश मीडियम स्कूल शाळेची गरज ओळखून 25 वर्षांपूर्वी त्यांनी हे रोपटं लावलं. आज या रोपट्याचा मोठा वटवृक्ष झालाय. हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ स्वतःची नवीन जागेत शाळेसाठी मोठी अद्ययावत इमारत उभी राहतीये. तर या बाल आनंद मेळाव्याला दुर्गाताई तांबे यांनीही शुभेच्छा दिल्या. असा आनंद मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेने आयोजित केलेला आहे. 25 वर्षापूर्वी ही शाळा आपले गोरक्ष राणे यांनी सुरू केली आणि त्यांना आशीर्वाद होता तो माझे वडील स्वतः महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांचा. खरं तर ही शाळा चालू झाली आणि खूप कठीण परिस्थितीमध्ये चालू झाली, परंतु त्यांनी अतिशय नेटाने 25 वर्ष ही शाळा चालवली. आता परवाच मला एक पालक भेटले होते, त्यांचा मुलगा आता शिकून बराच पुढे गेलेला आहे. या शाळेमध्ये शिकून गेलेला जो विद्यार्थी आहे ते पालक म्हणत होते की तो आता मराठी बोलतच नाही, तो इंग्लिशच बोलतो. म्हणजे इतकं चांगल्या प्रकारचं ग्रामीण भागामध्ये हे जे शिक्षण दिलं गेलं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आता मोकळ्या हवेमध्ये सुंदर अशा या भागामध्ये आता या शाळेचं काम चालू आहे. संपूर्ण संगमनेर तालुक्यामधनं या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मी परवाच पालकांनी सांगितलं की आमचं कुल्फीचं दुकान आहे आणि माझा मुलगा म्हटलं की मुलगी म्हटली की मला तिथं कुल्फीचं दुकान लावायचं आहे, तिला पण इथं कुल्फीचं दुकान लावायचं होतं. काही भाजीपाला घेऊन आले. आपली सगळे शेतकरी कुटुंबातली ही सगळी मुलं आहेत आणि त्यांना घडवण्याचं काम हे अतिशय चांगलं गोरक्ष नवले, मनीषा गोरक्ष राणे, त्याचप्रमाणे मनीषा राणे आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी करत आहे. खाद्यपदार्थांची विक्री झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहिला. शाळेतील विद्यार्थ्यांनी जवळपास 61हून अधिक स्टॉल लावले. ताजा आणि स्वच्छ भाजीपाला बालचिमुकल्यांकडून पालकांनी खरेदी केला. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.